एक महत्त्वाची बातमी, बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आज दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। याच पार्श्वभूमीवर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। भूमिगत पार्किंगला विरोध करण्यासाठी 1 जुलैला दीक्षाभूमीवर आंदोलन झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे आज दीक्षाभूमीला भेट देणार आहेत। दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। नागपूरच्या दीक्षाभूमी या पवित्र स्थळी 1 तारखेला जे आहे अंडरग्राउंड पार्किंगच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून जी परिस्थिती आहे ती नियंत्रणात राहावे यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो लावलेला होता। दीक्षाभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आजही पाहायला मिळतो आहे। आज खरं तर बौद्ध महासभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे नातू आहे भीमराव आंबेडकर हे आज भेट देणार आहे दीक्षाभूमीला। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जो आहे पुन्हा कडक बंदोबस्त जो आहे या परिसरात लावल्याचं पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी जे आहे बंदोबस्त आहे, तसेच सर्वेलन्स व्हॅन सुद्धा इथे तैनात करण्यात आली आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सगळी जी आहे खबरदारी घेतली जात आहे। 10:30-11 नंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेतील आणि त्यानंतर ते जे आहे याच ठिकाणी म्हणजे दीक्षाभूमी परिसरात येणार आहे अशी माहिती मिळते आहे। 1 तारखेला ज्या पद्धतीने अंडरग्राउंड पार्किंगला मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता आणि त्यानंतर मोठा जो आहे गदारोळ जो आहे ते पाहायला मिळाला होता। हिंसक वळण सुद्धा त्याला लागलेलं होतं। त्यामुळे पोलिसांनी जे आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावून ज्या इथची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आली होती। आज जे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे ते मागे घ्यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकंदर या सगळ्याकडे आज पुन्हा एकदा दीक्षाभूमीकडे लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, दीक्षाभूमी, नागपूर।